गलगंड म्हणजे गळ्याच्या ठिकाणी गाठी तयार झाल्या असतील किंवा शरीरात कुठेही गाठी तयार झाल्या असतील ते कमी करण्यासाठी ह्या झाडाचा उपयोग आयुर्वेदात केला जातो। हे आहे कांचनार, मराठीमध्ये हिला कांचन या नावाने ओळखले जाते। नमस्कार, मी डॉक्टर प्रज्वल झेंडे। मी आज तुम्हाला कांचनारबद्दल आयुर्वेदात काय काय सांगितले आहे त्याची थोडी माहिती देणार आहे। सुरुवातीला आपण कांचनारचे गुण पाहूया। त्या गुणांनी कांचनार शरीरावर काय कार्य करते ते नंतर पाहूया। तर कांचनार ही चवीला कषाय असते, म्हणजे चवीला तुरट असते। तसेच ती लघु असते, म्हणजे पचायला हलकी असते। तसेच स्वभावाने वृक्ष म्हणजे शरीरात वृक्षत्व आणण्यासाठी ती मदत करते, शरीरात हलकेपणा आणण्यासाठी ती मदत करते। ती स्वभावाने थंड आहे। ह्या दोन गुणांमुळे शरीरातील कफ आणि पित्त हे दोन दोष कमी करायला कांचनार मदत करते। चला तर पाहूया कांचनारचे औषधी गुण। कांचनार ही श्लेष्म पित्त नाशक आहे, म्हणजे शरीरातील असलेला कफ आणि पित्त या दोषांचे शमन करते। तसेच शेत शरीरातील अंतर्गत व्रण असतील जखमा भरून काढण्यास ही मदत करते। तसेच कृमी पोटातील जंतू असतील किंवा शरीरावर होणारे जंतू असतील ते कमी करण्यासाठी कांचनाचा वापर आयुर्वेदात केला जातो। तसेच कुष्ठ त्वचेचे काही विकार झाले असतील, त्वचा जळजळ करत असेल, त्वचेवरती येणारा स्त्राव वाढला असेल, चिकट स्त्राव खूप होत असेल आणि त्वचेवरती गाठी तयार झाल्या असतील ते कमी करण्यासाठी कांचनाचा वापर आयुर्वेदात केला जातो। विशेषतः गंडमाला म्हणजे गळ्याच्या ठिकाणी होणाऱ्या ज्या गाठी असतात त्या कमी करायला आयुर्वेदात कांचनारचा वापर तिथे केला जातो। प्रदर म्हणजे स्त्रियांमध्ये श्वेतप्रदर होत असेल, म्हणजे अंगावरून पांढरे जाणे किंवा रक्तस्राव अतिप्रमाणात होत असेल, त्यामध्ये कांचनारचा उपयोग तिथे केला जातो। कांचनार ही स्वभावाने थंड आहे व चवीला तुरट आहे। या गुणांमुळे ती स्तंभक कार्य करते, म्हणजे जो प्रदर होत असेल ते कमी करायला कांचनार तिथे उपयोगी ठरतो। हे झाले कांचनारचे औषधी फायदे। कांचनार दोष, कफ आणि पित्त हे दोन कमी करायला मदत करतो, तर वात वाढवण्यास देखील कारणीभूत ठरतो। त्यामुळे हिचा उपयोग आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मार्गदर्शनातच केला पाहिजे, अन्यथा तुमच्या शरीरावर वाताचे दुष्परिणाम दिसू शकतात। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अनेक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।